दादा, पालिकेचे निवडणुकीचे वारे गावात शहरात आता वेगाने वाहत आहेत. नगराध्यक्ष पदासाठी अनेक उमेदवार कोण असतील ते आपल्याला माहित नाही, पण तुमच्या नजरेतून, तुमच्या दृष्टिकोनातून नगराध्यक्ष किंवा नगरसेवक कसा असावा, काय वाटतं तुम्हाला? मुळामध्ये मला भूमिपुत्र हे नाव दिलेलं आहे, त्या जनतेने दिलेलं आहे. आणि या भूमिपुत्रेला साजेसा या भूमीत राहणाऱ्या, या कर्मभूमीत काम करणाऱ्या उमेदवाराची निवड प्रक्रिया करताना जनतेला अजिबात जो त्रास देणार नाही, जनतेचं हित बघेल, नगरपालिकेचं हित त्याच्यामध्ये बघेल, नगरसेवकांना सगळ्यांना घेऊन चालणारा समजदार व्यक्तिमत्व जे असेल, आणि जी काही आता भरारी शहराची आता रोज अंमळनेर आपल्याला बदलताना दिसतंय. आणि हे चौकामध्ये घराघरामध्ये जाऊन विचारलं तर मागच्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने अंमळनेर शहर बदलताना दिसतंय, जे काही मी विजन ठेवून चालतोय की चारही बाजूला नगरपालिका क्षेत्रामध्ये अंमळनेर शहर कसं असलं पाहिजे, चौक कसे असले पाहिजे, बगीचे कुठे असले पाहिजे, त्या बगीच्यामध्ये काय काय असलं पाहिजे, 24 तासातून किमान 1 तास रोज पाणी मिळेल याच्यासाठी 200 कोटी रुपयाची योजना आपली तापी नदीवरनं चाललेली आहे. ती परिपूर्ण लवकरात लवकर कशी होईल, नागरिकांना त्रास न होता आपल्या सर्व समाज घटकांना सोबत घेऊन चालणारा असा एक उमेदवार जर का मिळाला, तो मी समाजातल्या प्रत्येक प्रतिष्ठित लोकांना, प्रत्येक जे काही राजकीय क्षेत्रात अभ्यास करणारे लोक असतील त्यांच्याशी चर्चा करून, आणि बेसिकली जे नगरसेवक म्हणून, उमेदवार म्हणून आमच्या माध्यमातून उभे राहतील त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा निश्चित होईल. पण असाच उमेदवार राहील की जो जनतेला अजिबात त्रास देणार नाही, कोणालाही तो त्याच्या बसण्यामुळे त्रास होईल असा समजा जर का कोणी व्यक्ती असेल तर त्याला आम्ही शक्यतो त्याला बाजूला ठेवू. मला असं वाटतं की अंमळनेरचा विकास हाच माझ्या दृष्टिकोनातून प्रमुख ध्येय जे असेल ते प्रमुख ध्येय अंमळनेरचा विकास हेच असणार आहे आणि सर्वसामान्य जनतेला सांभाळणार.